लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. लेख 5वा. परिसस्पर्श. सुभाषचंद्र बोस. भारतीयांना ब्रिटिशांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या रक्ताचा थेंब निथेंब नियोजनपूर्वक व निर्भयपणे लढण्यासाठी प्रज्वलित केला ते नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक नेते होते. ICSची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते सरकारी नोकरीत सर्वोच्च पदावर आरूढ होऊन सुखासमाधानाने जगू शकले असते. पण व्यक्तिगत सुखापेक्षा करोडो देशवासियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून निधड्या राष्ट्रनिष्ठ सैनिकांची फौज उभारली. सेनेचे सरसेनापती म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली. परमेश्वराला स्मरून मी सुभाषचंद्र बोस अशी पवित्र शपथ घेतो की हिंदुस्थानची आणि माझ्या देशबांधवांची पारतंत्र्यातून मुक्तता करण्यासाठी मी माझ्या जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वातंत्र्य युद्धाची पुण्यशील ज्वाला प्रज्वलित ठेवेन. हिंदुस्थानचा सेवक म्हणून माझ्या देशबांधवांची आणि भगिनींची सेवा करणे हे मी माझे परमकर्तव्य मानीन. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी मी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब खर्ची घालीन. हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकाची मान सदैव अभिमानाने उंचावेल असे नररत्न नेताजी सुभाषचंद्रांच्या रूपाने आम्हाला लाभले. जे त्यांच्या सहवासात आले ते केवळ धन्यच नव्हे तर भाग्यवान म्हटले पाहिजेत. अवतीभोवती पुष्कळ पाणी असताना एखाद्या इवल्याशा पाण्याच्या थेंबाला शिंपल्याचे कवच लाभते आणि त्याचे मोत्यात रूपांतर होते. असे घडते तरी कसे? गुरुवर्य रवींद्रनाथांच्या एका कवितेत एक माणूस गळ्यात लोखंडी साखळी अडकवून समुद्राच्या काठाने हिंडत असतो. गळ्यातील साखळी सोन्याची करण्यासाठी त्याला परीस हवा असतो. त्यासाठी तो हाताला येईल तो दगड उचलून साखळीला लावत असतो व बघत असतो. शेवटी दमतो बिचारा, निराश होतो. नंतर सहजपणे साखळीकडे पाहतो आणि एकदम हरखून जातो. चकितच होतो. साखळी सोन्याची झालेली असते. आपल्या हातून परीस कधी निसटून गेला हे त्याला समजत नाही. आपले आयुष्य सोनेरी करणारे असे अनेक परीस पुस्तकाच्या रूपाने आपल्याच अवतीभोवती विखुरलेले असतात. त्यांच्या आवर्जून सहवासात आले पाहिजे. मग आपल्याही लक्षात येणार नाही आपले आयुष्य सोनेरी नि सुगंधित झाले कधी. हा प्रसंग अशाच एका परीसाचा आहे. नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींच्या वीरत्वाचं अद्भुत दर्शन घडतं विश्वास पाटील यांच्या महानायकमधून. बालमनावर असलेला विवेकानंदांचा प्रभाव, तारुण्याच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर लाभलेला देशबंधू चित्तरंजन दास यांचा सहवास आणि स्वातंत्र्य प्राप्तीचा ध्यास यातून नेताजींचे विजेसारखे लखलखते व्यक्तिमत्व आकाराला आले. आजही ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. भूगोल ही परमेश्वराची देणगी असते तर इतिहास हे मानवाचे मनगट आहे. या विधानाची सार्थ प्रचिती याच व्यक्तिमत्वातून येते. याच व्यक्तिमत्वाने अनेकांच्यातील चैतन्य जागविले, स्फुल्लिंग पेटवले. स्वतःच्या मायभूमीच्या मुक्ततेसाठी ब्रिटिश हिंदुस्थानी लष्करामधून बाहेर पडून अनेक लढवय्ये वीर नेताजींच्या आझाद हिंद सेना फौजेत दाखल झाले. त्यांचा पराक्रम आपल्याला स्फुरण देतो. शहानवाज असाच एक लढवय्या वीर, नेताजींच्या विचारांनी भारावलेला, ब्रिटिशांच्या जुलूमशाही राजवटीने व्यथित झालेला, तो नेताजींच्या सेनेत दाखल होऊन देशासाठी प्राणपणाने लढला. इम्फाळच्या मोहिमेत कैद झाला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यात अडकला. हाच शहानवाज एकेकाळी ब्रिटिश अधिकारी कॉलिन्स यांचा लाडका विद्यार्थी होता. त्याला पुन्हा आपल्या फौजेत वळवता येते का हे पाहण्यासाठी कॉलिन्स आपल्या ताफ्यासह त्याला भेटायला आले. आपला उबदार हात त्यांनी शहानवाजच्या पाठीवर ठेवला. साखळदंड करकरले, शरीर थरथरले.
शहानवाज, अजून विचार कर. तुझी उमर अवघी 21ची. का फाशीसाठी हे वय अपात्र आहे? बेवकूफ बनू नकोस. तू तुझी करिअर अजून बनवू शकतोस. ती कशी? शहानवाजने विचारले. कॉलिन्स हळूवार त्याच्याजवळ आले. त्याला हिंदुस्थानच्या कमांडर इन चीफ पदाचे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात माफीचा साक्षीदार व्हावे असे सुचविले. माफीचा साक्षीदार हे शब्द विषारी बाणासारखे त्याच्या काळजात घुसले. नेताजींची तेजस्वी मूर्ती डोळ्यांसमोर आली. कॉलिन्स येण्यापूर्वीच त्याच्या कंठातून शब्द उमटले होते. आझाद हिंद जिंदाबाद, जिंदाबाद, प्यारे नेताजी जिंदाबाद. शहानवाजने तडपत्या त्वेषाने सांगितले. सर, पुन्हा असे बोलू नका. मनुष्याच्या आयुष्यात अशी काही माणसे येतात. त्यांच्या पुसटशा सावल्या जरी अंगावर पडल्या तरी आयुष्याचे सोने होते. कमांडर होई नाही, पुढे काय? एक दिवस माती आडच ना. जन्मभर लाचारी आणि जी हुजूर करून मिळवलेली पदके माझ्या प्रेताकडे बघत डोळे मिचकावत हसतील. पण नेताजींचा शिपाई केवढा मोठा हा सन्मानाचा तुरा. माझा यापुढे जन्मणाऱ्या 56 पिढ्या हा मान छातीवर मिरवत नाचतील. ज्याला त्याला सांगतील, आमचा बाप नेताजींचा प्राणप्रिय सहकारी होता. सर, नेताजींच्या परिसस्पर्शाने मला जिवंतपणी अमरत्व प्राप्त झाले. त्या सन्मानापुढे तुमच्या त्या दीडदमडीच्या बढतीची काय पर्वा? त्याने खडसावून कॉलिन्सला सुनावले. सर, तुमचा देश असेल महान नाटककारांचा देश, पण आमची भूमी असामान्य नटांची, नायकांची. दारिद्र्याच्या, अज्ञानाच्या आणि अंधकाराच्या गाळात रुतलेल्या कोट्यावधी जनतेला सन्मानाचा आणि सद्गतीचा रस्ता दाखविणारे महानायक हिंदुस्थानच्याच कुशीत जन्म घेऊ शकतात. शहानवाजला बढती देण्यासाठी आलेले ब्रिगेडियर कॉलिन्स स्तब्ध झाले. आपल्या ताफ्यासह ताडताड निघून गेले. आपल्या देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी म्हणून विविध जातीधर्माचे अधिकारी नेताजींच्या नेतृत्वाखाली लढले. त्यांनी शेतीवाडी, घरसंसाराकडे पाठ फिरवून स्वदेशासाठी प्राणांची बाजी लावली. शहानवाज त्यांच्याबरोबरच धिल्लन, सेहेगल यांनाही लाल किल्ल्यात डांबले होते. त्यांच्यावर खटलाही भरला गेला होता. परंतु जनतेच्या जबरदस्त प्रेमापुढे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. तिघांची मुक्तता झाली. नियतीचा महिमा किती अगाध असतो पहा. ब्रिटिश राजवटीतील बढती नाकारणारे हे शहानवाज खान भारताच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. नेताजींच्या परिसस्पर्शाने जीवनाचे सोने तर झालेच, पण नेताजींचा प्राणप्रिय सहकारी म्हणून पुढच्या पिढ्यानपिढ्यांनी अभिमानाने मिरवावा असा कायमचा किताब त्यांच्या जीवनग्रंथात नोंदला गेला. आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव. ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे.